आज आपण अंधेरी पश्चिम चंपालाल ज्वेलर्स या दुकानात आलेले आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की सर काय सांगाल, आता जी सरकार चालू आहे, जी लोकसभेचा निवडणूक होणार आहे, त्या संदर्भात तुम्हाला कोणतं सरकार पाहिजे? बीजेपी सरकार आणि ते पण बीजेपीमध्ये जे मोदीजी आहे त्यांचे सरकार पाहिजे. कारण आपल्याला आता मोदींनी जेवढं काम केलं आहे त्या हिशोबाने आत्ता अगर परत पावर दिला त्यांच्या हातात तर ते आपल्या इंडियाला, भारतला खूप वर घेऊन जाणार आहे. जे आजची तारखे तुम्ही बघा की एक शेजारचे जेवढे पण देश आहे त्यांची इकॉनॉमी बघा आणि आपली इकॉनॉमी बघा. जे हाईटवर घेऊन गेलं इकॉनॉमी ते कोणती पण सरकार नाही केली. आणि शरद पवारनी एक वक्तव्य बोलले आहेत की आता जर मोदींची सरकार आली तर ती धोक्याची आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, ऑपोजिटवाले केव्हा पण आहे ना चुकीचेच बोलणार. पण मी तर म्हणतो की अगर त्यांच्याच कोणत्या पण एक आमदारला पकडा या त्यांच्या एक कोणत्या पण कार्यकर्त्याला विचारा प्रायव्हेटली मित्रासारखं की भाई अगर मोदी आहे तो क्या होएगा, क्या बेस्ट होएगा, तो पण बोलणार. पण काय ऑपोजिट आहे ना, म्हणून ऑपोजिटमध्ये असं सगळं वाक्य बोलावं लागतो. पण त्यांना स्वतःला पण माहिती आहे की मोदी इज बेस्ट. अबकी बार मोदी सरकार नाही, हर टाइम म्हणजे जेवढी टाइम पण आले ना मोदी सरकारच व्हायला पाहिजे. या टाइमाला मोदींनी सांगितलं 400 पार, त्याबद्दल काय सांगाल? 405 यायलाच पाहिजे आणि येणार. मोदी विदाऊट विजन कामच नाही करत. आणि त्यांनी जे फ्युचरची गॅरंटी सांगितलं ना की एवढं काम गॅरंटी आहे, जसं जिंकलं ना ते 10 पॉईंट त्यांनी जे ठेवले ना ते काढणार आणि सगळ्याला ते करून दाखवणार. इट्स बेस्ट आणि ते मोदी करून दाखवणार, म्हणून मोदी आपल्याला पाहिजे. आणि महिलांसाठी त्यांनी सुविधा पण केली आहे, त्याबद्दल काय सांगाल? महिलांसाठी बघा ना त्यांनी मस्त केलेलं सगळं. ते महिला आणि पुरुषमध्ये काही फरक करत नाही. त्यांनी महिलाला खूप सपोर्ट केलेला आहे. सेकंड थिंग तुम्ही हे बघा की मुस्लिममध्ये 3 तलाक माणसे फटाफट देऊन निघून जातात. पण आता तसं आहे नाही. ते महिलांसाठी त्यांनी एवढं विचार केला आणि एवढं हे केलं आणि त्यांनी कानून लागू केलं याच्यावर की तुम्ही 3 तलाक देके नाही जा सकते हो. तुम्हाला 100% कोर्टात जाऊनच ते तुम्हाला करावं लागेल. त्या हिशोबाने आता त्यांच्या तलाकचा रेशो खूप कमी झालेला आहे. ज्या हिशोबाने ते अगोदर होतं ना त्या हिशोबाने आता खूप कमी रेशो झालेला आहे. म्हणून सांगतोय मोदी इज बेस्ट. आपण आज अंधेरी पश्चिमला धनरत्न ज्वेलर्समध्ये आलेलो आहे. आपण ते दुकानदार आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. सर तुमचं नाव काय? मनोहर जैन. सर आता लोकसभाचा चुनाव आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कोणती सरकार पाहिजे? भाजप 100. आणि सर मोदींच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता जे झालेलं आहे, घडलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मोदी है तो मुमकिन है, सबसे पहली बात तो ये. और मोदी जी ने जो काम किया है 70 साल के इतिहास में किसी व्यक्ति ने, किसी पीएम ने, किसी नेता ने अभी तक नहीं किया है वो काम. आगे भी हम लोग यही चाहते हैं कि मोदी जी ही आए. आता मोदीजींनी आव्हान दिलेलं आहे की या टायमाला 400 पार, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 110% 400 पार होना ही चाहिए. 400 पार होने से इंडिया में बहुत सारे जो काम पेंडिंग बचे हैं वो भी अच्छे से निर्विघ्न संपन्न हो जाएंगे उनके हिसाब से. इसके लिए हम चाहते हैं कि 101% 400 पार मोदी जी आए. हमारी पूरी इच्छा दिल से यही है कि मोदी जी ही आएंगे. आज आपण अंधेरी पश्चिम ज्वेलर्समध्ये आलेले आहे. आपण नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर काय सांगाल, मोदीची सरकार आता तुम्हाला पुन्हा पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? 100% पूर्ण परत पाहिजे. कारण की त्यांच्या जे डेव्हलपमेंटचा विजन आहे आणि करप्शनबाबत आहे, छोटे छोटे गावामध्ये जे सडके आणि ते बनवली आहे त्याच्याबाबत आम्हाला तेच पाहिजे परत. सर महिलांसाठी पण त्यांनी खूप साऱ्या सुविधा दिल्या, त्याबद्दल काय सांगाल? हां, महिला एम्पॉवरसाठी पण त्यांनी खूप चांगले काम केलेले आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते जे सांगतात ते करताच आहे. जसं त्यांनी ते 370 बाबत केले, शौचालयाबाबत केले, त्यांनी आपली इंडियाची सेनाबाबत त्यांनी काम केलेले आहे. तर त्यांनी जे सांगितले ते सगळे करून दाखवले आणि त्यांचं जे पुढच्या त्यांनी जे विजन दाखवले आहे, आम्हाला आशा आहे की ते पण करून दाखवणार ते. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.